आपण विशालजींकडून काय नेमकं हे सगळं तंत्रज्ञान आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर आपले तिसरे विशेष मान्यवर या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेत ते म्हणजे तापी बायो फर्टिलायझर्सचे ईश्वरलाल जयस्वाल आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते म्हणजे पिकांच्या संपूर्ण पोषणाबद्दल. ईश्वरलाल जयस्वाल यांची ओळख करून द्यायची झाली तर ॲग्रिकल्चरल क्षेत्राचा एक तर त्यांच्याकडे प्रगाढ असा हा अनुभव आहे आणि जैविक शेतीची त्यांना विशेष आवड आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जैविक शेतीचं ते मार्गदर्शन करतात. रासायनिक सोबतच जैविक खतांची गरज शेतीला कशी आहे याचं मार्गदर्शन ते करतात आणि नेहमी सांगत असतात की माती वाचली तर पिकं वाचतील, पिकं वाचली तर मानव वाचेल आणि आहारामध्ये सकसपणा नसेल तर माणसं निकस होतील. आणि किती महत्त्वाचा हा संदेश आपल्या प्रत्येकासाठी, फक्त शेतकरी बांधवांसाठी नाही तर जे शेतीवर आधारित खरं तर जे अन्न खातात त्या प्रत्येकासाठीच हे महत्त्वाचं आहे. लगेचच आपण चर्चासत्राला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिला प्रश्न मी जयस्वाल सरांनाच विचारते. खरं तर शेतीमधल्या खूप समस्या आहेत, म्हणजे जिथे जिथे वेगळा प्रदेश येतो तिथल्या प्रत्येक समस्या वेगळ्या आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही खूप मोठा अभ्यास केलेला आहे. काय नेमक्या या समस्या प्रामुख्यानं तुम्हाला जाणवतात आणि त्यावरचे उपाय नेमके कसे सुचवाल? नमस्कार. सर्वप्रथम जे खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यात मोठी समस्या आहे ना, आता एक अर्धा तास एक तास अगोदर इथं चर्चा झालेली होती. सगळेजण भांडतायत, सगळेजण भांडतायत. भांडून झाल्यानंतर सगळे गोड बोलतायत तर निघून जात आहेत. आमच्यासाठी कोण काय करतो हेच आम्हाला माहित नाही. ही आमची एक सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे. सगळ्यात मोठी समस्या आहे. सगळे आमच्यासाठी भांडतात. काँग्रेसला वाटतं शेतकरी समाधानी व्हावा, बीजेपीला वाटतं शेतकरी समाधानी व्हावा, एनसीपीला वाटतं शेतकरी समाधानी व्हावा, शिवसेनेला वाटतं शेतकरी समाधानी व्हावा. नेमकं घोडं आडलं कुठं आहे ते एक शोधण्याचा प्रश्न आहे. काय शेतीत समस्या आणि समस्येत शेती अशी नकारात्मक मानसिकता करून ठेवलेली आहे. आणि या नकारात्मक मानसिकतेमुळे काय होतंय ना, जो तरुण जो सुशिक्षित आहे जो शेतीकडे आला पाहिजे तो शेतीकडे येत नाहीये. तो 20x20च्या खोलीत गुदमरतोय शहरात, पण तो गावाकडच्या शेतात मोकळा श्वास घ्यायला येत नाहीये. ही खूप मोठी समस्या आहे. बघा, शेतीत समस्या नाहीये असं नाहीये, समस्या शेतीत आहे 100% मान्य आहे. पण प्रत्येक व्यवसायात समस्या आहे. जर आपण शेतीला व्यवसाय समजतो ना, तर प्रत्येक व्यवसायात जशी समस्या आहे तशी शेतीत सुद्धा समस्या आहे. त्याच्यावर आपल्याला काय त्याच्यावर मात करायची आहे. कारण काय ना, कोणतीच समस्या ही समाधानापेक्षा मोठी नसते. समाधान हे समस्येपेक्षा कधीही मोठं असतं. आपण समस्या घेऊन फिरतोय, समस्येसोबत समाधान सुद्धा आलेलं असतं. इस दुनिया में ना समस्याओं का बाजार भर के पड़ा है, बस सोल्यूशन की दुकान चाहिए. आपण त्या समस्या घेऊन बसलेलो आहे. काय होतं ना, शेती करत असताना प्रत्येकाला आपल्याला तो जो शेती व्यवसाय असतो ते आपण शेती करता करता शेतीमालाचा आपल्याला अडचण येतात. सगळ्यात महत्त्वाची समस्या काय ना, आमच्या शेतकऱ्याची समस्या काय, शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालाला त्याला हवा असलेला बाजारभाव मिळत नाहीये. त्याला त्याची किंमत त्याला ठरवता येत नाहीये. ही त्याची खूप मोठी महत्वाची समस्या आहे. आणि ती समस्या असताना सगळ्यात महत्वाचा पाठ काय, जो शहरी भागात जो अर्बन वर्ग ज्याला म्हणता येईल, जो नोकर वर्ग झालेला आहे, त्याचा आजा शेतकरी होता, त्याचा पंजा शेतकरी होता, तो गावाकडचा होता. हे सगळे लोक गावाकडचे असताना सुद्धा थोडा जर शेतीमाल महाग झाला ना, तर मला एक विशेष वाटतं की ज्याचा लाखभर रुपये पगार आहे शहरात, 2-3 हजार रुपयाचा जर त्याचा शेतीमाल भाजीपाल्याचा बजेट वाढत असेल तर बजेट कसं कोलमडू शकतं? की जो लाखभर पगार घेतोय आणि थोडा शेतीमाल महाग झाला की त्याचा बजेट कोलमडला. बरं, त्याचा बाबा शेतकरीच होता. जो शहरात आला म्हणजे शहरात जन्माला आलेला नाही, तो गावाकडनंच आलेला आहे. त्याचा बाबा शेतकरी, त्याचा पंजा शेतकरी, त्याचे वडील शेतकरी, तो शेताकडे आल्यानंतर थोडा महाग झाला की त्याला तर बजेट कोलमडतं. अहो, मला एक म्हणायचंय, तो शेतमाल ज्यावेळेस स्वस्त होतो ना, शेतकरी त्याला ज्यावेळेस रस्त्यावर फेकतो ना, त्याच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा बघा. ओरडू नका लगेच. शेतीमाल महाग झाला ना, थोडं कमी का, काही फरक पडणार नाही, तर घेऊ द्या ना आनंद थोडा. शेतकऱ्याला जास्त पैसे आले म्हणजे फक्त त्याच्या परिवाराच्या गरजा तो भागवणार आहे. त्याला तुमच्या शहरातल्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्यायचा नाहीये. त्याच्या परिवाराच्या छोट्या छोट्या गरजा त्याला भागवायच्या. त्यामुळे नका ओरडू. तुमचा वेतन आयोग लागू झाला, तुमचा महागाई भत्ता वाढला, तुमचे खर्च पगार वाढले. आम्ही शेतकरी नाही आहेत रस्त्यावर, आम्ही विरोधही करत नाही. आम्ही तुम्ही बुद्धिवंत आहात हे मान्य करतो आणि तुमच्या सगळ्या वाढलेले भत्ते असतील, पगार असतील, जे काय असेल त्याचा आनंदाने स्वीकार करतो. त्यामुळे आम्हाला जर 2 पैसे जास्त मिळायला लागले, आम्हाला जर 2 पैसे 2 भाव जास्त मिळाला ना, आम्ही गरजवंत आहे असं समजून स्वीकारा थोडंसं. त्यालाही खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ही खूप मोठी समस्या आहे की जसं या गोष्टीसाठी सरकारनेही सहकार्य केलं पाहिजे. थोडं काही झालं की मीडियाही त्यात असते. तुम्ही ते लाईव्ह दाखवतात, ब्रेकिंग न्यूज दाखवतात,
तो नोकर वर्ग येतो, त्या सगळ्या गोष्टी येतात आणि काहीतरी झाले की आयात करावं लागतं, काही द्यावं लागतं, काही कमी करावं लागतं आणि 2 पैसे आम्हाला चान्स मिळायला लागला शेतकऱ्याला की परत ही एक शेतकऱ्यांची समस्या आहे. बघा तुम्ही कितीही बुद्धिवंत व्हा, तुम्ही कितीही IIT मध्ये शिका, तुम्ही कुठंही जा, खायला लागणारं अन्नधान्य जगातली कोणती सिस्टम डाउनलोड करू शकत नाही. ती मातीतच येते, ती मातीतच पिकते आणि ती मातीतच येणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं ना, बघा प्रॉब्लेम काय आहे, समस्येवरचं समाधान सुद्धा इथंच लपलेलं आहे. समजा मी टोमॅटो पिकवणारा शेतकरी आहे, मी गुणवत्तापूर्ण टोमॅटो पिकवतोय, मी तोट्यात आहे. त्या टोमॅटो पासून सॉस बनवणारा, त्या टोमॅटो पासून केचप बनवणारा नफ्यात कसा असू शकतो? मी टनभर मिरची पिकवतोय, मी मिरची टनात पिकवतोय, टनात मिरची पिकवून माझ्या अडचणी दूर होत नाहीये, 100 ग्राम मिरचीचा ठेचा बनवणारा आनंदात जगतोय. कांदा पिकवणारा शेतकरी अडचणीत, कांदा पिकवणारा व्यापारी आनंदात कसा राहू शकतो? या खूप मोठ्या छोट्या छोट्या समस्या, म्हणजे ह्या खूप मोठ्या समस्या आहे. आम्ही मुठभर पिकवून मुठभर पेरून टनभर पिकवतो तरी आमच्या अडचणी दूर होत नाही. याचं सोप्या भाषेतलं सिस्टमचं दिलेलं, सिस्टम मध्ये लपलेलं एक उत्तर असं आहे, सर्व सिस्टमने आम्हाला फक्त मशिनरी आणि मतदार समजलेलं आहे. आम्हाला पिकवायला शिकवलं, आम्हाला राबायला शिकवलं, विकायचं कसं ना त्याचं ज्ञान आम्हाला अजून दिलेलं नाहीये. मोजक्या लोकांना त्याचं ज्ञान आलेलं आहे. मोजके लोक श्रीमंत झालेले, सगळेच शेतकरी सधन झालेले नाहीयेत. आम्हाला पिकवायला शिकवलं, आम्हाला विकायला नाही शिकवलं. शेतकऱ्याला जर सधन व्हायचं असेल तर त्यातला एकच गुरुमंत्र आहे, आपण उत्पादित केलेला शेतीमाल जोपर्यंत आपल्याला रिटेल विकायचं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत शेतीतील समस्या आणि समस्येतील शेती हे गणित कधीच सुटणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. अगदी तुम्ही खूप खरं तर गंभीर आणि खूप महत्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलेत, पण त्याचबरोबर सोल्युशन सुद्धा दिलं, त्याचे उपाय सुद्धा दिलेत. मला वाटतं हे खूप मोठं ज्ञान तुम्ही या सगळ्यांना दिलं. त्याचं कारणच आहे की शेती आपली पिकते, मात्र ती विकायचं कसं, प्रोडक्ट त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं याकडे खरंच आपल्याला अजून लक्ष देणं गरजेचं आहे. आपण आपल्या पुढच्या मान्यवरांकडे जाऊया.